नगर परिषद शिक्षक संघाद्वारे एक दिवसीय धरणे आंदोलन आज नागपूरच्या संविधान चौकमध्ये पुकारलेले आहे। या कार्यरत शिक्षक आणि निवृत्त शिक्षकांच्या संयुक्त विद्यमाने या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। नागपूरच्या संविधान चौकमध्ये आपल्यासोबत नगर परिषद शिक्षकाचे सेवानिवृत्त शिक्षक आणि कार्यरत शिक्षक अशा दोघांचेही पगार झालेले नाही आहे। त्यामुळे आमच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे। औषधोपचारासाठी आमच्यापाशी पैसा नाही आहे। अशा परिस्थितीत आमचे कार्यरत शिक्षकांचे कर्जाचे हप्ते थकीत झालेले आहे। अशा वेळी आमच्यासमोर आंदोलनाशिवाय आता पर्याय उरलेला नाही आहे। म्हणून आम्ही शासनास विनंती करतो की या घोटाळ्यातून मार्ग काढावा आणि या ठिकाणी जे नियुक्त केलेले आता उपसंचालक मॅडम नियुक्त झालेले आहे सावरकर मॅडम, त्यांना आम्ही अशी विनंती करतो की आमचे त्वरित 3 महिन्याचे एक साथ आमचे पगार करण्यात यावे, सेवानिवृत्त वेतन करण्यात यावं, हीच आमची प्रमुख मागणी आहे। मी सुशीला लोणारे, शिक्षिका, नगर परिषद नरखेड, विदर्भ शिक्षक संघ शाखा नरखेड सभासद। आमचे गेल्या एप्रिल महिन्यापासून पगार नाही। त्याआधीसुद्धा पगार झाला नाही, परंतु मार्च महिन्याचा पगार झाल्यामुळे थोडं सावरला गेलं। परंतु एप्रिल महिन्यापासून आमचे कंटिन्यू 3 महिन्यापासून पगार नाही। आमचे बँकेत तशा अनेक गोष्टी आहे की आम्ही एकच पगार असल्यामुळे त्या पगारावरच सर्व भागवतो, परंतु पगार नसल्यामुळे आज आमचे हाल इतके झालेले आहे की आम्हालाच माहिती। तर आम्हाला आमची शासनाला हीच विनंती आहे की आमचे पगार नियमित करा आणि वेळेवर करा। वेळेवर पुढचं काहीतरी करू शकतो। आणि पुन्हा ही एक विनंती आहे की प्रत्येक महिन्याला पगार आमचे झाले पाहिजे, ते पण वेळेवर झाले पाहिजे। शिक्षक म्हणून आज संविधान चौकून या वयामध्ये तुम्हाला आंदोलन करावं लागत आहे। या राज्य शासनाला तुमचं काय अल्टिमेटम राहणार? राज्य शासनाला अल्टिमेटम हे आहे की आमचे 3 महिन्याचे पगार रुकलेले आहेत, चालू शिक्षकांचे आणि निवृत्त शिक्षकांचे सुद्धा। तर आम्हाला त्या घोटाळ्याबद्दल काही घेणे देणं नाही, पण आमचे पगार सुरळीतपणे आणि नियमितपणे झाले पाहिजे यासाठी हा आंदोलन आम्ही स्वीकारतो। निवृत्त शिक्षकांचे पगार, पेन्शन आणि कार्यरत शिक्षकांचे पगार 3 महिन्यापासून झालेले नाही, ते व्हायला पाहिजे। आणि 90% आम्हाला जे ग्रँट मिळते ते 100% अनुदान शिक्षक आपल्या नगर परिषदेमध्ये मिळाली पाहिजे, जेणेकरून आम्हाला वेतन दर महिन्याला वेळच्या वेळी होत जाईल।